मंडळी 14 जानेवारीला भारतभर मकर संक्रांत साजरी केली जाते. पण हा दिवस आणखी एका कारणामुळे देखील ओळखला जातो. ते म्हणजे पानिपतचं तिसरं युद्ध. 2 मोती, 27 मोहरा आणि असंख्य चिल्लर खुर्दा गमावलेल्या या युद्धानं मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला होता. 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली सारख्या परकीय आक्रमणकर्त्याला रोखण्यासाठी असंख्य मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पानिपतमधील काला अंब परिसरात मराठ्यांनी आपल्या रक्तानं भूमी पावन करत परकीय आक्रमणांना रोखून धरलं आणि देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. पण हे युद्ध मराठी जिंकू शकले नाहीत. तरी देखील आज असं म्हटलं जातं की जरी मराठ्यांचा पराभव झाला असला, मराठे हरले असले तरी देखील ते जिंकले. मग असं का म्हटलं जातं? इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक असलेली पानिपतची तिसरी लढाई नेमकी कशी घडली? मराठी पानिपत लढाईत खरंच हरले का? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पानिपतच्या रणांगणावर भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या 3 महत्त्वाच्या लढाया झाल्या. पानिपतच्या मैदानावर पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा शासक इब्राहिम लोदी व काबूलचा सुलतान जहारुद्दीन मुहम्मद उर्फ बाबर यांच्यात झाली. बाबर हा सैन्य व अनुभवाच्या बाबतीत इब्राहिम लोदीपेक्षा कमी होता, पण तोफखाना ही त्याची ताकद होती. या युद्धात इब्राहिम लोदी मारला गेला आणि दिल्लीतील मुघल साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर 1556 मध्ये दुसरी लढाई झाली. पानिपतची दुसरी लढाई मुघल बादशाह जलालुद्दीन मोहम्मद अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू यांच्यात झाली. एके क्षणी हेमू हे युद्ध जिंकण्याच्या स्थितीत होता, पण अचानक एक बाण हत्तीच्या अंबरीवर बसलेल्या हेमूच्या डोळ्यात शिरला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर युद्धाला कलाटणी मिळाली. हेमूला कैद करण्यात आलं. नोव्हेंबर 1556 मध्ये झालेल्या या युद्धामुळे मुघलांची सत्ता आणखीनच बळकट झाली. मग 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची तिसरी लढाई झाली. ही लढाई मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ व अफगाण शासक अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली. झालेलं काय तर औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली बादशाह होता. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी आपलं वर्चस्व वाढवायला सुरुवात केली. त्यांनी दक्षिणेतील अनेक प्रादेशिक राज्य काबीज करून एका मोठ्या भूभागावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. दिल्लीपर्यंत मराठ्यांचा दरारा निर्माण झाला होता. मुघल सत्ता केवळ नावापुरती उरली होती, पण वास्तविक नियंत्रण मात्र मराठ्यांच्या हातात होतं. मराठ्यांचा हा वाढता प्रभाव उत्तरेकडील इस्लामी सत्तांना अस्वस्थ करणारा ठरला. अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली यानं याच परिस्थितीचा फायदा घेत भारतात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार केला. 1759 मध्ये अब्दालीनं उत्तर भारतातील प्रांतावर हल्ला करायला सुरुवात केली. अब्दालीची दहशत रोखण्यासाठी मराठ्यांचे सेनापती श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य पुण्यातून उत्तरेला निघालं. त्यांच्यासह होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले असे सरदारही होते. नाना फडणवीस यांच्यासोबत होते. उत्तरेत गेल्यावर युद्धापूर्वी दिल्ली सल्तनत आणि मराठे यांच्यात एक करार झाला. या करारानुसार दिल्लीचं संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी स्वीकारली. त्यामुळं अब्दालीला रोखणं हे मराठ्यांसाठी फक्त राजकीय गरज नव्हती, तर एक कर्तव्य होतं. मराठ्यांच्या या सैन्यात सुमारे 1 लाखांहून अधिक योद्धे होते. या सैन्याचं आणखी एक मोठं बळ म्हणजे इब्राहिम खान गार्दी यांच्या नेतृत्वाखालील तोफखाना. इब्राहिम खान यांनी फ्रेंचांकडून आधुनिक युद्धतंत्र आणि तोफगोळ्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळे मराठ्यांकडे त्या काळातील अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध तोफखाना होता. पण मंडळी, या संघर्षामागं केवळ दिल्लीचं संरक्षण एवढंच कारण नव्हतं. मराठ्यांच्या मनात एक खोलवर जखम होती, दत्ताजी शिंदे यांच्या मृत्यूची. उत्तरेतील एका आधीच्या लढाईत रोहिल्ला सरदार नजीबुद्दौला यानं मराठ्यांचे पराक्रमी सरदार दत्ताजी शिंदे यांना ठार मारलं होतं. हा प्रसंग मराठ्यांच्या स्वाभिमानाला जबरदस्त धक्का देणार होता. दत्ताजी शिंदे आणि नजीबुद्दौला यांच्यातील एक संवाद आजही इतिहासात अजरामर आहे. युद्धाच्या वेळी दत्ताजी गंभीर जखमी अवस्थेत असताना नजीबुद्दौला त्यांना विचारतो, क्यों पाटील, और लढोगे? तेव्हा मृत्यू समोर उभा असतानाही दत्ताजी शिंदे वाघासारखी डरकाळी फोडून उत्तर देतात, बचेंगे तो और भी लढेंगे. हे शब्द म्हणजे मराठ्यांच्या जिद्दीचं, न झुकणाऱ्या वृत्तीचं प्रतीक होतं. त्यामुळेच पानिपतच्या रणांगणावर उतरलेले मराठे केवळ तलवार घेऊन आले नव्हते, तर स्वाभिमान, सूड आणि कर्तव्य भावनेने पेटलेले होते. मराठ्यांनी 16 ऑक्टोबर रोजी कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद लुटली. यामुळे अब्दाली बिथरला. त्यानंतर 24 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत मराठ्यांच्या नकळत बांधपत इथं अब्दालीच्या सैन्यानं यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या सैनिकांना चारी बाजूने घेरलं. सदाशिवराव भाऊ कोंडीत सापडले. अब्दालीच्या सैन्यांनी मराठ्यांची सगळी रसद रोखली. यामुळे मराठा सैन्याची वाताहत सुरू झाली. उपासमारीनं त्यांचे हाल झाले. परिणामी त्यांनी 13 जानेवारी 1761 रोजी ही कोंडी फोडण्यासाठी लढाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 14 जानेवारी 1761 हा संक्रांतीचा दिवस उजडला. पश्चिम बाजूला पानिपत भोवती खोदलेला खंदक होता, तर पूर्व बाजूला यमुना नदी वाहत होती. या 2 अडथळ्यांच्या मधल्या मोकळ्या मैदानात मराठा सैन्यानं पश्चिम ते पूर्व अशी सरळ रेषेत आपली फौज उभी केली होती. पश्चिमेला होळकर आणि शिंदेच्या तुकड्या, मध्यभागी भाऊसाहेब व विश्वासराव यांची शाही हुजारत होती. त्यांच्या शेजारी विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, विंचुरकर व अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या होत्या. पूर्वेच्या कोपऱ्यात इब्राहिम खान गार्दी यांची तुकडी होती.
सदाशिवराव भाऊंच्या मागे शमशेर बहादूर, यशवंतराव पवार, सटबोजी जाधव, नाना पुरंदरे यांचे दस्ते होते. पण दुर्दैवानं सदाशिवराव भाऊंनी राखीव अशी कोणतीही फौज ठेवली नव्हती. हीच त्यांची घोडचूक ठरली. अब्दालीनं आधी मराठ्यांच्या सैन्यांची मांडणी बारकाईनं पाहिली. त्यानंतर त्यानं आपलं सैन्य मराठ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने उभं केलं. मराठ्यांनी सरळ रेषेत सैन्य लावलं होतं, तर अब्दालीनं आपली फौज तिरक्या रेषेत उभी केली होती. अब्दालीला कदाचित भारतीय सरदारांवर पूर्ण विश्वास नव्हता, म्हणून त्यानं आपल्या सैन्याच्या दोन्ही टोकांना स्वतःच्या अफगाणी फौजा ठेवल्या. या सगळ्या सैन्याच्या मागे थोड्या अंतरावर दक्षिण बाजूला अब्दालीनं आपली सुमारे 15,000ची राखीव फौज तयार ठेवली होती. गरज पडल्यावर लगेच हल्ला करता यावा यासाठी ही फौज खास राखून ठेवलेली होती. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सदाशिवराव भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहालीवर लढाईची जबाबदारी सोपवून तो आणीबाणीच्या काळात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी पिछाडीला एका मोक्याच्या ठिकाणी उभा होता. 14 जानेवारी 1761 रोजी सकाळी साधारण 8 वाजता मराठ्यांनी सगळी संकट विसरून ठामपणे युद्धाला सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी जोरदार तोफांचा मारा सुरू झाला आणि संपूर्ण रणांगण हादरून गेलं. मराठ्यांच्या बाजूनं इब्राहिम खान गार्दीनं आपल्या तोफखान्याच्या जोरावर बरखुरदार खानाच्या फौजेत फट पाडली. त्यामुळं अफगाणी फौज गोंधळली. इब्राहिम खान पुढे सरकणार इतक्यात दमाजी गायकवाडने विठ्ठल शिवदेव हे घोड्यावरून थेट पुढे झेपावले, पण त्यांच्याकडे बंदुका नव्हत्या. हे बघून मागे हटलेल्या सैन्यानं त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. या गोंधळात इब्राहिम खान गार्दींना आपल्या तोफांचा योग्य वापर करता आला नाही. याच दरम्यान सदाशिवराव भाऊंच्या शाही हुजरात फौजेनं अफगाणी सेनापती शाहवलीला मागे ढकललं. त्यामुळं अब्दालीच्या सैन्यात निराशा पसरली आणि काही काळ अफगाणी फौज कमकुवत झाली. शिंदे आणि होळकरांच्या फौजांनीही जोरदार लढा दिला, पण नजीबुद्दौलानं त्यांना पुढे सरकू दिलं नाही आणि त्यांना अडवून ठेवलं. दुपारी साधारण 1 वाजेपर्यंत युद्धात मराठ्यांचाच वरचष्मा होता. असं वाटत होतं की विजय मराठ्यांचाच होईल, पण याच वेळी अब्दालीनं आपली शेवटची चाल खेळली. त्यानं आत्तापर्यंत राखून ठेवलेली ताजी आणि ताकदवान अशी फौज थकलेल्या मराठ्यांवर झोकून दिली. या अचानक हल्ल्यामुळे युद्धाचं पारडं पूर्णपणे फिरलं आणि मराठ्यांची पकड सैल पडू लागली. दुपारच्या वेळी सूर्य दक्षिणेला असल्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे लढणाऱ्या मराठ्या घोड्यांच्या डोळ्यात सूर्यकिरण थेट पडू लागली. आधीच उपासमारीनं थकलेले घोडे आणि सैनिक त्यामुळे अधिकच बेजार झाले. अनेक जण रणांगणावर कोसळू लागले. दुपारी साधारण 2 वाजता घोड्यावर लढत असलेल्या विश्वासराव पेशव्यांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. त्याच सुमारास सदाशिवराव भाऊ जखमी सैनिकांची पाहणी करण्यासाठी आपल्या हत्तीवरून खाली उतरले, पण ते आपल्या जागीत दिसत नसल्यामुळे मराठा सैन्यात गोंधळ उडाला. या युद्धात विश्वासराव पेशवे, सदाशिवराव भाऊ, जनकोजी शिंदे यांसारखे मोठे मराठा सरदार मारले गेले. इब्राहिम खान गार्दी यांचाही यात मृत्यू झाला. इतिहासकारांच्या मते या लढाईत दोन्ही बाजूंचे मिळून 1 लाखांहून अधिक सैनिक मारले गेले. पानिपतच्या या लढाईत भारतातील सत्तेचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं. पानिपतचं तिसरं युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारं ठरलं. त्यामुळे मराठ्यांवर दुःखांचा डोंगर कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवे व त्यांचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. त्यामुळं 14 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांवर संक्रांत कोसळली असं म्हटलं जातं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा मराठ्यांच्या भाग्यावर काय परिणाम झाला, तर याविषयी इतिहासकारांची मते वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. मराठा इतिहासकारांचे असं मत आहे की या युद्धात 75,000 व्यक्तींशिवाय मराठ्यांनी राजकीय महत्वाचे असे काहीच गमावले नाही. अब्दालीलाही विशेष असा कोणताही लाभ मिळाला नाही. युद्धात मराठे हरले असले तरी त्यांचा पराभव पूर्ण नाही, कारण मराठ्यांच्या वीरतेमुळे अब्दालीला भारतात कायमचे अधिराज्य प्रस्थापित करता आले नाही. मराठ्यांनी ज्या जिद्दीनं आणि शौर्यानं अब्दालीचा प्रतिकार केला, यातून धडा घेत पुन्हा अहमद शाह अब्दाली परत भारतात आला नाही. मराठ्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आणि त्यांची शौर्यगाथा आजही प्रेरणा देणारी आहे. आजही इतिहासात पानिपतची तिसरी लढाई ही पराभव नसून शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. मराठी हरले असले तरी ते जिंकले आहेत असंच म्हणावं लागेल. ही संपूर्ण माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.